सोलापुरात आशा सेविकांकडून शासकीय रुग्णालयात येणाऱ्या गर्भवती मातांना खासगी रुग्णालयाकडे नेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. श्रेयस नर्सिंग होम नावाच्या खासगी रुग्णालयाने आशा सेविकांना संपर्क साधण्यासाठी चक्क व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपच्या माध्यमातून आशा सेविकांना विविध प्रकारची आमिषे दाखवली जात होती. सोलापूर महापालिकेच्या आरोग्य केंद्रात गर्भवती महिला उपचारासाठी येत होत्या, मात्र डिलिव्हरीसाठी येत नसल्याचं आरोग्य विभागाच्या निदर्शनास आलं. आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी सविस्तर माहिती घेतली असता खासगी रुग्णालय आशा सेविकांना आमिष दाखवून शासकीय रुग्णालयातील रुग्णांना खासगी रुग्णालयाकडे नेत असल्याचं समोर आलं. या ग्रुपचे काही स्क्रीनशॉट आणि आशा सेविकांना कमिशन म्हणून देण्यात येणाऱ्या पैशांच्या पाकिटांचे फोटो आरोग्य विभागाच्या हाती लागले आहेत. आता या सर्व आशा सेविकांची चौकशी केली जाईल, अशी माहिती आरोग्य अधिकारी रेखा माने यांनी दिली. अच्छा, मी डॉक्टर राखी सुहास माने, आरोग्य अधिकारी, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर. आपल्याला बऱ्याच दिवसापासून माझ्या प्रसूतिगृहाला, जे सोलापूरच्या महानगरपालिकेत प्रसूतिगृह 8 प्रसूतिगृह आहेत, तेथील गरोदर माताची तपासणी तर व्यवस्थित होत होती, परंतु तपासणीनंतर पेशंट डिलिव्हरीला येण्याचे प्रमाण कमी झाले होते. त्या संदर्भात मी आमचा स्टाफ जो आहे, आमच्या मेट्रन, एएनएम, जीएनएम ह्या लोकांना मी सक्त ताकीद दिली होती. मेडिकल ऑफिसरांना सांगितलं होतं की हे प्रमाण कमी होण्याचं कारण काय आहे. तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की आशा वर्कर्स हे आमच्याकडे डिलिव्हरीसाठी पेशंट्स घेऊन येत नाहीत. परंतु ते आशा वर्करची पण मीटिंग घेतली, वारंवार त्यांना तोंडी सूचना दिल्या. त्यांनी वेगवेगळी कारणं सांगून हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्हाला असं माहीत झालं होतं की बाबा एक असं आपलं खाजगी रुग्णालय आहे की तिथे आशांना आमिष दाखवून आमचे जे मनपाचे प्रसूतिगृहातले जे पेशंट्स आहेत, गरोदर माता डिलिव्हरीसाठी तिथे घेऊन जातात. त्यानुसार आम्ही काल आम्हाला प्रूफ मिळाले त्याचं. एक WhatsApp ग्रुप होता. त्या ग्रुपचे काही मेसेजेस मिळाले. विथ प्रूफ मिळाले, की त्या आशांचे मेसेजेस आहेत, त्या डॉक्टरांचे मॅडमचे मेसेजेस आहेत, की तुम्ही घेऊन या पेशंटला. तुम्हाला सिझर सेक्शन किंवा एमटीपी किंवा सोनोग्राफी यावरती 25% सूट मिळेल. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची बैठक घेऊन तिथे त्यांना भेटवस्तू आणि खाण्यापिण्याची सोय वगैरे राहण्याची, हे सगळं आम्हाला निदर्शनास आल्यानंतर काल आम्ही नवी पेठेतील श्रेयस हॉस्पिटलला व्हिजिट केली. तिथे डॉक्टर त्यावेळेस उपलब्ध नव्हते. फोन करून सुरवसे डॉक्टरांना बोलवून घेतलं आम्ही. त्यांना हे प्रकार त्यांनी मान्य केला, की बाबा हे अशा आणतात म्हणून. परंतु त्यानंतर मी त्यांना सांगितलं, की असा जो प्रकार आहे, असा प्रकार केल्यामुळे जो गरीब अ, महानगरपालिकेचा जो गरोदर माता आहे, त्या वंचित होतात. त्यांना लाभ जो मिळतो. तसं तुम्ही सरकारी रुग्णालयामध्ये जर डिलिव्हरीज केली, सीझर केलं, तर त्याचा लाभ पण जननी सुरक्षा योजनेचा त्यांना मिळतो. शिवाय आर्थिक भुर्दंड त्यांना सोसावा लागतो. आता आम्ही त्यांची ताब्यात घेतली आहेत रजिस्टर चेकअप करून त्यामध्ये मॅच करणार, की किती पेशंट आता साधारण तिथे आशा वर्करनी पाठवले आहेत. आणि काही आशांनी आम्हाला ओरली पण, तोंडी पण आम्हाला सांगितलं आहे, की बाबा आम्ही हा प्रकार मॅडम करत होतो म्हणून. जवळपास 296 आशा वर्करचा हा ग्रुप आहे. त्यातल्या त्या साधारण 50-60 आशांनी तर कबूल केलेलं आहे. आमची कारवाई आणि चौकशी आणखीन चालू आहे, इन प्रोसेस आहे. आमिष एकतर आर्थिक 25% जर फॉर एक्झाम्पल सिझरिनचं बिल जर 40-50 हजार होत असेल, तर 5% प्रमाणे 25% प्रमाणे त्यांना साधारण ₹5,000 मिळत होते. सोनोग्राफी ₹1,000 त्यांना ₹200 अशांना मिळत होते. आणि सोनोग्राफीचा विशेष म्हणजे महानगरपालिकेत आपण काही एमओयू हॉस्पिटल्स केले आहेत मॅटर्निटी. एमओयू म्हणजे तिथे फक्त गरोदर माताची तपासणी फक्त ₹400 होते. ते ₹400 तिथं न पेशंट घेऊन जातात ते त्या श्रेयस हॉस्पिटलला पेशंट्स घेऊन जायचे. आणि अबॉर्शनचं पण प्रमाण या ठिकाणी भरपूर प्रमाणात करून आले. आम्ही ते पण पाहणार आहोत, की अबॉर्शन कसं केले आहे. त्यात काही गर्भलिंग तपासणी करून केलं आहे का सर्वसाधारण केलं आहे? हो, ते पण तक्रारी आल्या आहेत, की नॉर्मल डिलिव्हरीज होत असताना पण त्या ठिकाणी सिझेरियन सेक्शन केली जाते. आधी आम्ही डिपार्टमेंटल चौकशी करू. त्यांना नोटीस दिली आहे डॉक्टरांना. त्याचा आम्ही खुलासा घेऊया आणि त्यानंतर फौजदारी कारवाई आम्हाला जर करण्याची आवश्यकता असेल, तर वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार आम्ही करणार आहोत. त्या पद्धतीने चॅटिंग, की बाबा मॅडम माझा एक पेशंट आहे या एरियातला, माझ्या एरियातला आणि असं डिलिव्हरीचा 9वा महिना तिची डेट ही आहे. सिझेरियन सेक्शनसाठी केव्हा आणू? तपासणीसाठी केव्हा आणू? किंवा मॅडम माझ्या 4 महिन्याचं प्रेग्नंट वुमन आहे माझ्याकडे, गरोदर माता. तिचं अबॉर्शन करायचं आहे. तर तिला केव्हा येऊ? त्याला रिप्लाय मॅडम करत होत्या, एवढ्या वाजता घेऊन येईन.